मंडई निमित्त आज दिनांक 24/12/2025 ला आज इथे मंडई निमित्त राष्ट्रीय दुय्यम खेळागमतीचं आयोजन केलेलं आहे। आयोजकाचं खूप खूप आभार मानतो आणि या मंडई निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। संत कबीर महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज आपल्याला या देशाला सुंदर असं संविधान प्रदान केलं असे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या सर्व माता रमाई, माता भिवाई, माता अहिल्याबाई होळकर या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि मी अल्पसा परिचय देतो। मी काय खूप ज्ञानीवंत, खूप मोठा शाहीर नाही, एक आपल्यातलाच एक सर्वसाधारण व्यक्ती। आज इथे आयोजकांनी 2 शब्द गायण्याची संधी मला दिली, आपली कला सादर करण्याची संधी मला दिली। मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि अल्पसा आपला परिचय देत आहोत। राष्ट्रीय आझाद कला पदक खेळा निशाण बेल साखरा, शाहीर किसना मंदिरकर, सहशाहीर आहेत सचिनजी बोरकर, माझे गांजा मास्तर आकाशजी, तसेच माझे ढोलक वादक आहेत सौरभजी आणि कोरस नरेशजी आणि शत्रुघ्नजी आणि माझे नक्कलकार आहेत हेमराजजी दादा। आणि अशी माझी मुलाबाळाची पार्टी आपल्या समोर सादर झालेली आहे, होऊ शकते बाळांनो। तसेच माझे नर्तक आहेत डान्सर चंपा चमेली। नवीनच माझी पार्टी आपल्या समोर सादर झाली आहे, होऊ शकते बांधवांनो। काही माझ्या कला कौशल्यातून, माझ्या गायनातून, माझ्या बोलभाषेतून काही चुका होतील, त्या माझ्या कार्यक्रम सरत्या वेळेस माझ्या निदर्शनात आणून द्याल एवढीच मी आपणास आशा बाळगतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत। मी माझ्या आई बाबाला वंदन करत हो, कशा प्रकारे करतो ऐका। ही आई बाप पुण्यवान, की आई बाप पुण्यवान, तया प्रती हे माझे नमन, हेच माझे पहिले भगवान। पृथ्वीच्या पाठीवर 36 कोटी देवांगण, त्यापैकी एक असा पहिला त्याला मान दिला असे आपले श्री गणराज, की पूजन तुझे करू गा गणराया, आलो धावून मी तवा
पाया तू करशील का माझ्यावरती छाया गाईन गुणगान तुझे या पृथ्वीच्या पाठीवर असे कितीतरी जीवजंतू सुद्धा आले त्यांची या दाही दिशात कीर्ती जिकडे तिकडे दाही दिशात तुझीच कीर्ती प्रभू जिकडे तिकडे नाम तुझेच घेती त्रिलोकी करती का तुझी स्तुती रंगले गागले या कितीतरी आपल्याला महापुरुष आपल्याला लाभले आज त्या महापुरुषाचं इतिहासामध्ये नाव धरत आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि असे किती महापुरुष आपल्याला स्वातंत्र्याच्या काळात सुद्धा आपल्याला महापुरुष असे लाभले आणि म्हणून त्या महापुरुषांचं या इतिहासामध्ये नाव झळकत आहे म्हणून त्यांना माझं वंदन आहे काय म्हणते इतिहासाचे धडकती पान जगी जाती कीर्ती महान त्याच्यापासून सुकांत करण शांती मिळे जीवा कवी गोपी चंदा जपी तपी साधू संन्यासी जपले नकाच्या चुंगरी भरल्या जगात जमिनी फिरल्या त्याचा अंतच लागला नाही त्याचा विचार घाल तोच माझा गण मी आज आपल्या समोर सादर करीत आहोत बांधांनो शांत चित्ताने लक्ष असू द्या एक छोटीशी गणासाठी तर्ज घेतलेली आहे कुछ गीत लगो पे बजते हैं कुछ गीत लगो पे बजते हैं कुछ साथियों पे सजते हैं जब तुम आ जाते मेरे सामने 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 खेतों के तलाश में हर किसान नजर आते हैं खेतों की तलाश में
हर किसान नजर आते हैं और बादल की तलाश में हर दुकान नजर आते हैं, बाजार की तलाश में हर दुकान नजर आते हैं। इस महफिल के सामने मुझे मेरा गणराज नजर आते हैं, मुझे मेरा गणराज नजर आते हैं। इसलिए मेरा क्या कहना है, विश्वाचा तू नंदना, विश्वाचा तू नंदना, धावून येई रंगना, विश्वाचा तू नंदना, धावून येई रंगना, गणराजा तुलाही माझी वंदना, गणराजा तुलाही माझी वंदना, गणराजा तुलाही माझी वंदना, गणराजा तुलाही माझी वंदना। विश्वाचा तू नंदना, धावून येई वंदना, विश्वाचा तू नंदना, धावून येई वंदना, गणराजा तुलाही माझी वंदना, गणराजा तुलाही माझी वंदना, गणराजा तुलाही माझी वंदना, गणराजा तुलाही माझी शंकर भगवान आणि पार्वतीच्या लग्नामध्ये डर होता म्हणतात। शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये गण पूजला म्हणतात, कोणी सुपारीचा गण पूजला म्हणतात, कोणी पानाच्या विड्याचा गण पूजला म्हणतात, कोणी महिलेचा गणपती पूजला म्हणतात। परंतु भावांना गोष्ट तशी नाही। हवा, पृथ्वी, वायू, तेज अशा चार गोष्टी वेळा काळाने एकत्र येतील तेव्हा जीव तयार होतो। तेव्हा चार गोष्टी वेळा काळाने एकत्र येतील, हवा, अग्नी, वायू, पृथ्वी, तेज, तेव्हा तो जीव तयार होतो, अन्यथा नाही। आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे, तुझ्या दर्शनाची आशा करून आलो देवा, तुझ्या दर्शनाची आशा करून आलो देवा, तुझ्या दर्शनाची आशा करून आलो तो ठाई बजला घडू दे तुझी सेवा, आलो तो ठाई बजला घडू दे तुझी सेवा, त्यावे बुद्धी गायना धावून येई रंगना, त्यावे बुद्धी गायना धावून येई रंगना, राजा तुलाही माझी वंदना, राजा तुलाही माझी वंदना, राजा तुलाही माझी वंदना, राजा तुलाही माझी वंदना।
एवढंच सांभाळावं लागलं असतं. परंतु असे काही आपल्याला महापुरुष लाभले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, आपल्याला संविधान प्राप्त करून दिलं आणि आज हा देश त्या संविधानावर चालत आहे. जो मुलगा अभ्यास करणार नाही तर त्याची प्रगती होणार नाही. मुलगा आजचा पोरगा अभ्यास करणार नाही तर त्याची प्रगती होणार नाही. आणि आता तशाच प्रकारे आमची शाहिरी सुद्धा आहे. नवीन युगाची शाहीर, नवीन काय सांगायला पाहिजे. आज तंत्रज्ञानाचा विज्ञानाचा युग आहे. आज विज्ञान युगावर बोललं पाहिजे. प्रत्येक आज कितीतरी नवीन शाहीर आहेत. विज्ञान युगावर नवीन युगावर बोललं पाहिजे आणि आपल्या आजच्या तरुणाला जागृत केलं पाहिजे. आजच्या तरुणाला जागृत केलं पाहिजे. आपल्याला कितीतरी महापुरुष, कितीतरी संतांनी सांगितलं आहे, हर देश में तू तेरा नाम एक तू एक ही है. देव एक आहे की आपल्याला त्याची ओळख झाली पाहिजे. हा त्याचा, तो त्याचा, याच्यात काही ठेवलं नाही. आपल्याला त्याची ओळख करून घेता आली पाहिजे. हर देश में तू तेरा नाम एक तू एक ही है. समोर काय म्हणायचं आहे का? कैवारी तोच खरा दीनदुबळ्याचा, जगामध्ये डरका तुमच्या नावाचा. डरका तुमच्या नावाचा आहे. काय म्हणत आहे ना? कैवारी तूच करा दिला आणि दुनिया